सुरेश, सध्या सिंधुदुर्गात कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय? निश्चितच बघितलं तर लोकशाहीचा उत्सव हा सध्या सुरू आहे आणि बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्या महत्वाच्या आहेत त्या लढती आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला असता तर सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषदच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 जागांमध्ये 150 जागांमध्ये तब्बल 25 जागांवर बघितलं तर बिनविरोध हे निवडणुका झालेल्या आहेत. मात्र आज बघितलं तर मी कणकवली वागदे या ठिकाणी आहे आणि इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात जो प्रतिसाद आहे तो मतदारांचा पाहायला मिळतोय. साधारण बघितलं तर 42 जिल्हा परिषदच्या 42 जागांसाठी 115 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 83 जागांसाठी 244 उमेदवार हे रिंगणात असल्याचं पाहायला मिळतंय. एकूण पाहिलं तर 60,000 असे जे मतदार आहेत ते आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि सकाळपासून बघितलं तर बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात ही मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे आज खासदार नारायण राणे असतील, पालकमंत्री नितेश राणे असतील आणि आमदार निलेश राणे असतील हे कणकवली येथे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही वेळातच ते आपल्या मतदानाचा वरवडे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकंदर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे मतदारांचा उत्साह हा पाहायला मिळतोय. जगदीश, नक्कीच धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.